श्री स्वामी समर्थ अध्याय 12वा। श्री गणेशाय नम। कराया जगदुद्धार हरवया भूभार। वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे। भक्त जन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होतो। तेची समर्थ श्री स्वामी गता ध्यानाचे अंती। बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहोनी। दुष्ट आनंद पोटी नचमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत। यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रीजवळी। दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साकर घेऊन हाती। गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्यात पातले। आजानुबाहू सुहास्य वंदन श्री स्वामी पाहोन। बाळप्पाने घावून दृढ चरण धरियेले। येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी। ब्राह्मनंदनन मायेपोटी स्तोत्र ओटी गातसे। श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी। उठून या काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून। बाळप्पांवरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले। त्यांसवे एक जहागीरदार ते होते बिराडावर। स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना। म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यांसी। अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले। या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात। राजाज्ञे वाचूनी तेथे प्रवेश कोणाचा न होय। मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले। तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन। नित्य प्रांत काळी उठून षष्टकर्माते आचरून। घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य। मध्यान्ह येता आदित्य जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेऊनी स्वामी जवळी येऊनी। मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे। मागोनी या मधुकरी मग यावे बिराडावरी। जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान। ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले। चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन। त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी। आपणही स्त्री सेवेंसी करीत जावे आनंदे। बहुत जन सेवें करी बाई मुख्य त्या माझारी। सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे। या कारणे आपण संत भांडणे होती सदोदित। स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण। एकचित्त सर्व केले बाळप्पांची प्रेमळ भक्ती। पाहून संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरून चित्ती। सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस। बाळप्पांची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस। चैन नसे क्षणभरी भोग भोगिला काही दिन। कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले। पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पांसी यावे मरण। विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी। सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे। प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे। हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांसी। आपण सांगोनी बाळप्पांसी शंकर पूजनी वर जावे। तैशी आज्ञा तयांप्रती। एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पांचे चित्ती। विश्वास काही पटेना बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण। हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय। पूजा करणे उचित न करावी हेच सत्य। या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा। एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करवेची पूजन। तिये माझी लिहिसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली। स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली। श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पांसी। दारापुत्र सोडोनी ऐशी आपण तेथे राहिला। आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान। ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला। स्वामींनी मज आज्ञा केली मी जातो आपुल्या गावी। परी तुम्ही युक्ती योजावी। आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी। कुलदेवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा। ऐसे ऐकोनी समर्थ हस्यमुख काय बोलत। कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे। श्रीपाद म्हणे बाळप्पांसी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकोनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण। तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी। 2 चिठ्ठ्या
लिहून अभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. तेथे राहून चाकरी का ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पांची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय. गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज पर नमस्तु.